गाईज तर स्वागत आहे परत तुमचं एकदा एका न्यू व्लॉग मध्ये. तर हा व्लॉग एकदम हटके व्लॉग आहे. भेटला होता आम्हाला. ते लोकलने आम्हाला सांगितलं का चित्ता इथं बिबट्या बिबट्या फॉग बघा फॉग. गाईज तर स्वागत आहे परत तुमचं एकदा एका न्यू व्लॉग मध्ये. तर हा व्लॉग एकदम हटके व्लॉग आहे, जो म्हणजे आजपर्यंत तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती बघितलाच नाही. एकदम हटके व्लॉग आहे. फर्स्ट टाइम आपला राईडचा व्लॉग आहे आणि ते पण मोटो व्लॉगचं ट्राय करत होतो आम्ही, पण एकदम सडन प्लॅन झाला. तर मध्ये मोटो व्लॉग तर ते सेटअपच सगळं काय घेताना आलं. एकदम सडन प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. मी आणि विराज. हे बघा आपली गाडी फुल सेट आहे आणि आम्ही आता निघालो आहे टुवर्ड्स लोकेशन. सांगू लवकरच, हळूहळू थोड्या वेळानंतर टप्प्याटप्प्यात आम्ही लोकेशन अपडेट देऊ. हां, अपडेट आम्ही देत राहू. आता आम्ही थोडं जसं जात जाऊ तसं मला सांगत जाऊ. तसं तुम्हाला थंबनेल वगैरे बघून समजेल, पण तरी थोडं सस्पेन्स घ्या आणि बघत राहा ब्लॉग एंडपर्यंत. ब्लॉग बघा, फुल मजा येईल. आपला फर्स्ट ब्लॉग आहे, फुल मोठं ब्लॉग असा. तर एन्जॉय करा गाईस तुम्ही. हळूहळू तुम्हाला पण मजा येईल. आम्ही एक्सपिरियन्स घेऊ, तुम्हाला मजा देऊ आणि आमच्यासोबत तुम्ही पण मजा करा. आणि ब्लॉग आवडला तर एकदम खतरनाक सपोर्ट करा, म्हणजे असे ब्लॉग आपले येत राहतील. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही निघतो. हे आपला बलक लावा घालू द्या, हेल्मेट घालू द्या. निघतो आम्ही आता. म्हणजे आम्ही अर्धा रस्ता आलो आणि इथं आल्यावर आठवलं व्लॉग पण स्टार्ट करायचं. तर गाईस भेटूया. आम्हाला पकडलं होतं पोलिसवाल्यांनी पकडलं होतं ना. आता हेल्मेट घालू द्या. पकड इकडे दाखव इकडं मला हेल्मेट कसं आता बलक लावा का डेंजर आहे. आता आम्ही इथे आलोय. चला बापा येतो आम्ही. हळू स्टॉप. अरे फॉग बकरी जमलाय. डेंजर फॉग दिसतोय. फर्स्ट स्टॉप घेतलाय. थांबा जरा. मस्त पैकी चहा पिऊ. चहा बी पिऊ. आता ड्रायव्हर चेंज होईल. आता इथून पुढं मी लेट्स गो. काय चहा प्यायला. गाडी बघा कशी वाटते. त्या कॅमेरा काय एवढा घाण झालाय. जाऊन द्या. या चहा प्यायला. चहा पिऊ आणि निघू आता इथून. आता सेट झाले. आता मी कमी चालवतो इथून गाडी. ग्लव्स घालून निघू आता. बघा दुसरा स्टॉप. आता किती किलोमीटर कव्हर झाले रे आपले. 51 किलोमीटर कव्हर झाले. इथून मी चालवल. त्यानंतर
घाट होता, घाटात होता आम्ही आता. हे कनेक्ट करते, घाटात आमचा रेंज गेला होता ते डिस्कनेक्ट झालं. विराज काय विषय? इथे जरा थंडीने आता खूप विराजची रिचनेस बघा, 2-2 फोन वापरतो वाक्य का ऐकत नाही. घाटात वन साईड गाडी चालवली, फर्स्ट टाइम घाटात बाईक चालवली मी. म्हणजे असं प्रॉपर घाटात, नॉर्मल घाटात असे माथेरान बिथेरान लई टाइम गेलोय. पण अशी शिकला काय तू काय शिकलास काय तुझ्या घाटात? घाटात मी हे शिकलो का टर्न मारताना गेअर कमी करायचा. आता कसं आता कसं झालं तिथं ते ट्रकवाले मध्ये मध्ये होते ना, ते ट्रकवाल्यांमुळे ना जमत नव्हतं इकडून टाकू का इकडून टाकू. त्यामुळे ते रेस सोडली गाडीला मागं होती ती, पण ते घेर कमी करायला जमत नव्हते. आता अजून पुढे आता किती किलोमीटर बाकी काय माहिती आम्हाला. रस्ता 100 किलोमीटर प्रॉपर रस्त्यावरती आहे का नाही अजून आम्हाला माहिती पण नाही. 50 वरती ब्रेक घेतला आता 30 किलोमीटर, आता 100 किलोमीटर बाकी ना. म्हणजे आता आम्ही 50 वरती ब्रेक घेतला, आता 30 किलोमीटर कवर झाले आता आमच्या अजून. परत आता इथून पुढं डायरेक्ट भेटू काय काय नाही बघू जरा. व्हिडिओ कशी प्रॉपर येते, प्रॉपर व्हिडिओ येते. तर जे काय ते पुढं भेटत राहू आपण. आणि विराज पण ब्लॉग बनवतोय नवीन, बनवून टाक. विराज पण आता ब्लॉग बनवतोय. हां, आणि मला तर चालूच आहे. आणि तो लागत होता मगाशी तिथं आम्ही थांबलेलो तिथं, तो लागत होता विराज. तर बोलतो का नको बरोबर नाही वाटत. त्याला बोललो काय नाही, बोललो प्रॉपर आहे, बोललो बनवत राहा, बनवता सवय होऊन जाईल. आणि गाडीचे आमचे 2 काटे होते, 3 काटे झाले परत. हे मॅप लाव, मॅप कनेक्ट करून पुढचा प्रवास मॅपवरती. आणि गाईज असा व्लॉग तुम्हाला आवडला ना, मला कमेंटमध्ये सांगा. मी परत एखादी राईड प्लॅन करेल, आपण करत राहा. हा थोडा मोठा ब्लॉग करू आपण, 2 पार्टमध्ये करू. येताना बघू. चला गाडी बंद करतो आता थोडी. चावी कुठे आहे? तर जरा मॅप बीप कनेक्ट करून निघू आम्ही. गाईज पुढे भेटू. विराज भेटू पुढे भेटूच, थोड्या वेळानंतर भेटू. आणि याला पण बोला व्लॉग चला चालू कर, तो लाजतोय जाम. लवकरच चालू करतो मी पण. माझ्या आता येईल राईड विथ विस्टॉम, रायडर विथ विस्टॉम. येस बाय विराज जाधव. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब याला पण करा, नंतर मला पण करा. आधी मला तर करा, नाही मला त्याला करा. मला करा, नंतर याला नाही विराटला करा. रायडर बघा, रायडर लोक इज्जत देतात हा. बाकी आम्हाला पब्लिक इज्जत देते. आम्हाला एक माणूस आमच्यासाठी ना बदलापूरपर्यंत आमच्या मागाला, उल्हासनगरपासून फुल इज्जत दिली त्यांनी आम्हाला. बाकी चर्चा केली, सगळं सांगितलं, त्याने आम्हाला खूप काय काय चांगलं सांगितलं. तो बोलला रायडिंग करा, गाडीमधले रायडिंग गिअर फिक्स करा, सगळं प्रॉपर त्याने आम्हाला रायडिंग गिअर सगळं. आमचे नंबर शेअर केले, नंबर शेअर करून आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली. तुम्ही या ग्रुपला जॉईन व्हा. तुमचे जे नवीन रायडिंगचे प्लॅन्स असतात तुम्ही अपडेट फास्ट नको बोलू, लोकांना समजलं पाहिजे, थोडं हळूहळू बोलू. त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की तुम्हाला जे नवीन जे अपकमिंग असतील ना राईड्स वगैरे, त्यासाठी तुम्हाला एक ग्रुप येते, तर मी तुम्ही ॲड करतो. मग तुम्ही या, आमच्याशी भेटा, आमच्यासोबत रायडिंगला या विथ प्रॉपर गिअर्स अँड रायडिंग इक्विपमेंट. चले 3 मिनिटाची व्हिडिओ झाली. चला गाईस भेटू पुढे. गाईस आम्ही कुठे आहे बघा, आयशा बंगल्याजवळ आला. आयशाला भेटायला. हाय आयशा, कुठे आहे? तुझी रेंज रोवर बघू हाय का, दिसते का? हो घाबरलंय किती. विराट काय विषय बघा. आयशा बंगलो आली आयशा आली, दिसते बघा. ती बघा उभी तिथं, उभी इकडे आयशा उभी तिथं, आयशा उभी आहे बाबा. आयशा बंगला नाही, आयशा बंगल्याला कोण आम्ही थांबलेलो आता. चला आयशा बंगला ऐका बघा. आयशा बंगला आहे बघा. आयशा बंगला इकडं आणि देवीचा फोटो इथं. अरे आयशा बंगला इथं आणि देवीचा फोटो इथं. काय घंटा होणार आहे काय आयशाचा, काय आपला याचा करणार आहे. चला काही नेक्स्ट टाइम आपण एकविरीला पण येऊ कधीतरी. बेडरूम मध्ये असतो आयशा बंगला. सरक आयशा बंगला दाखवते जरा. उतर ना जरा, तिथे रोल्स रॉयल पण दिसते. आम्हाला रोल्स रॉयल दाखवते मला. आयशा बंगला, रोल्स रॉयल्स यायला अशी ठेवली ती गाडी, एवढी सडक पडली. आम्हाला द्या काय आयशा बंगल्याचं. मी आलो आयशा बंगला बघायला, या तुम्ही पण, काही विषय नाही. चला आयशा येतो, भेटू कधीतरी नेक्स्ट टाइम. जातो आता. आम्हाला उगाच तुझ्यासाठी टाइमपास करून मतलब नाही. तुझ्यासाठी टाइमपास करून आमचा काय मतलब आहे का? आमचा किती लांबचा रूट बाकी असेल. चल का भेटू नंतर. आयशा काय ऐकत नाही. चला.
फर्स्ट फ्यूल स्टॉप होता आता. पेट्रोल टाकलाय निघू. अजून आता आमचं डेस्टिनेशन इथून 80 किलोमीटर बाकी आहे. थोडा रस्ता खराब वाटतोय पुढं. 2 तास दाखवतो अजून. बघू या हायवेला एवढी मजा आली ना गाईज. एक नंबर होता हायवे. वन साईड गाडी चालवत आली आम्ही. तर चाललंय त्या भाईने आम्हाला पेट्रोल टाकून दिला. भाई हम किधर से आए मालूम क्या? हम कल्याण से है. कल्याण. हाँ इज्जत तो दे भाई हमको यार. है क्या? हाँ कल्याण से आए हम लोग. अभी जा रहे हैं हम लोग जरा आगे घूमने. गोवा जा रहे. गोवा. गोवा स्टॉप करके अभी भीमाशंकर आएंगे. भीमाशंकर के बाद सीधा रिवील करतो. और बाद में धीरे धीरे वो कट कर दो. एकदम डेंजर थंडी आहे. हात असे आकडलेत. ते कमसे कम आता मी एक काहीतरी 100-120 किलोमीटर चालवली असेल गाडी. तर इथून 30 किलोमीटर आहे अजून. आणि एक लोकल भेटला होता आम्हाला. त्या लोकलने आम्हाला सांगितलं का चित्ता इथं बिबट्या. तर विराजची फुल फाटली आहे. एवढी नाही फाटली. आणि आपले 2 मित्र म्हणजे रँडम भेटले. ते लोक पण आलेत. घनसोलीवरून आलेत. आणि ते पण आता आमच्यासोबत जॉईन झालेत. आता आम्ही सोबतच जाऊ. आता इथून विराज गाडी चालवत. बेकार थंडी. हात एकदम जाम झालेत. बाकी काय नाही वाटत आहे. हातालाच जाम हे वाटतं. आणि आम्ही पॅन्ट अशी हे घातली लूज. अजून थंडी वाटायला लागली. पायाला थंडी वाजते. पण बेकार थंडी आहे. तर हे दोघं पण भेटलेत आम्हाला. सोबतच आहेत. जाऊ आता पुढे. त्याला आता जास्त नाही थांबत. थोडा उजेड होईपर्यंत असं टेन्शन नाही ना पुढं. तर इथं टेन्शन नाही. फक्त 10 किलोमीटर भीमाशंकर जंगल आहे ना, तिथं थोडं टेन्शन नाही बोलले. पण काय नाही, आपल्याला बुलावा आला आहे. सुखरूपच जाऊ आपण. चले काढ विराज गाडी. आम्हाला हेल्मेट घालू द्या. आम्हाला किती 100 किलोमीटर नंतर एक स्टॉप भेटला. आता एक छोटीशी चहाची टपरी भेटली. विराज घेतो शेकोट्याला. नको लय थंडी वाजायला अजून गाडीवर. बघा दिसतोय का तुम्हाला? धूळ निघतं तोंडातून. फुल बेकार थंडी. आता आम्ही जरा चहा पितो. जरा फ्रेश वाटेल मग पुढचा. ते आम्हाला 2 जण ते भेटले. त्यांची एवढी फाटली. ते लोक आलेच नाही. ते लोक दिसत नाही. लांब पर्यंत दिसत नाही ते लोक. बाकी थंडी बेकार आहे. थंडीच बेकार आहे. बाकी काय नाही. बरं वाटतं रे. काहीतरीच बरं वाटतं. शेकोटी घेऊन मित्रांनो, काका खरंच बिबटे आहेत का हो इथं? हो काका. सांगा जरा. मी पण जरा शेकोटी घेतो. चहा बी पितो आणि निघू. व्लॉग एंडपर्यंत बघा गाईस. फुल मजा आहे. फुल मजा. खतरनाक. हा एक्सपिरियन्स एकदम क्रेझी एक्सपिरियन्स आहे. हा एकदम क्रेझी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही म्हणजे नाही का घेतला पाहिजे. हा थोडीशी भीती आहे पण हा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक क्रेझी आहे. मला तर नाही वाटत आहे अजून काय. ठीक आहे, जे होईल ते होईल. बघून घेऊ पुढची आठवडं. पण हा एकदम क्रेझी एक्सपिरियन्स आहे. एक टाइम तरी हा एक्सपिरियन्स तुम्ही पण घ्या. प्लॅन केलेला. आणि कसं असतं, बाईक राईड हे हर एक पोराचं स्वप्न असतं. आणि ते सक्सेस जाम कमी लोकांचं होतं. आता आमचं पण असं काही हे नव्हतं. आम्ही काय प्रोफेशनल रायडर नाही. पण तरी एक छोटीशी आपली राईड ही सक्सेस झाली. इथपर्यंत आम्ही पोचलो. एकदम खतरनाक आणि क्रेझी एक्सपिरियन्स आहे हा. हे तुम्ही घेतलंच पाहिजे एक टाइम तरी. जरा चहा पिऊ.
पकड रे. खट्टे थंडी. आता यांनी फुल पॅकिंग केली. 2 रुमाल विमाल लावलेत. बलक लावा म्हणून दूर निघतो तोंडातून. एवढा बेकार थंडी. तर देवाचे गाणे लावले. चलो लेट्स गो. चला. येडं झालं थंडीमध्ये. वेळा येडा झाला. दूर दिसते का तुम्हाला? बघा. जाऊन द्या. लेट्स गो. फॉग बघा. फॉग. समोरचा रस्ता दिसत नाही. हळूहळू लावते. हात असे थंडे पडलेत ना. हात एकदम डेंजर थंडे पडलेत गाई. खतरनाक. व्हायचं जसं वर केलं तर बाबा असं वाटतं बरफ पडतोय. हात गेला माझा. त्याच्यासाठी शूट बघा कसं एवढं थंडी काढायची घेत आहे. काही दिसतंय का समोर? काही दिसत नाही रे. बघायचं. हळू 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 हळू. फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. आम्ही आलोय भीमाशंकरला. बेकार थंडी. स्ट्रॉबेरी आणतो. नको. त्र्यंबकेश्वर स्ट्रॉबेरी घेतली होत्या बाबा. खतरनाक. हेल्मेट कुठं ठेवायचा? हेल्मेट अडकव आपण. हेल्मेट ठेवू. निघू आता. मंदिरात दर्शन करू. बेकार थंडी. कपडे चेंज करायला जागा नाही. सगळ्यात मेन परिस्थिती बॅड आहे. परिस्थिती वाईट आहे. बिकट परिस्थिती आहे. झाली रे. बाबा फक्त थंडी आहे. एवढी डेंजर थंडी आहे. अरे हवा एवढी बेकार येतं. बेकार डेंजर हवा आहे. आम्ही हेल्मेटचा जुगाड तर बघा कसा लावलाय. टेन्शनच नाही ना. कोण घेणार नाही. ट्रायपॉड का आणलाय बाकी काय समजलं नाही अजूनपर्यंत. यूज तर काहीच केला नाही ट्रायपॉडचा. बाकी ना व्ह्यू एकदम खतरनाक झालाय सकाळी. हा डन सीन. हा मला पण जीन्स घालायचे. आता आम्ही असं चहा पिकले. चहा पिऊन चेंज कपडे चेंज केले. खतरनाक थंडी. डेंजर थंडी. आणि आम्ही तर एकदम डबल लेअरवरून सिंगल लेअरवर आलो. आणि रात्री जाऊन बघते चहाच पित आहे. चहा. एक जागी मी चिप्स घेतले. चिप्स तरी खाल्ले. तर तुला ब्लॉगचा काय? आता ब्लॉग जाऊ दे. पुढच्या वर्षी करू. बेकार थंडी पण मजा आहे. चहा पितो आणि लाईनीला लागतो दर्शनाला. जन्नत. का वन साइड. तर आम्ही मंदिरात चाललोय. करे इधर से आ रहा है. चलो चलो लेट्स गो.
एकदम मस्त दर्शन झालं आमचं, एकदम प्रॉपर दर्शन झालं. आम्ही निघालोय तर नाश्ता करू कुठेतरी काय, डायरेक्ट आपला घरच्या रस्त्याला. डोळे बे एकदम डेंजर बारीक झालेत. एवढं प्रॉपर दर्शन झालं ना, काहीच गर्दी नव्हती, काहीच नव्हती, एकदम प्रॉपर. हे फोटो सेशन झाले, कंटिन्यू फोटो काढायला. हे नाही ते लोक नुसते पकडतात ते सारखे सारखे. मला आलाय वैताग हे फोटो काढायचा. माझा अवतारले बेकार. आज शनिवार आहे, बोल बजरंग बली की जय. शनिवार आहे, शनिवार शनिवार आहे आज, जाम करायचे. चला गाईस. अरे जाम कुत्रे तिथे झाला नंतर आता दर्शन झालं आपलं. आता सगळं निघालो आता आम्ही इथून. बघू कुठे नाश्ता करायला थांबू आता. गाईज आहे नाश्ता करायला. नाश्ता करतो आणि निघतो. एक लोकेशनवर आलोय, तुम्हाला लोकेशन दाखव. लोकेशन बघा किती पीस लोकेशन आहे. यायला असं आपल्या इथं का नाही आहे? कारण की आपल्या इथे तुझ्यासारखी माणसं आहेत ना असं लोकेशन खराब करायला. ते मी लोकेशन खराब करतो. हे आलेले फोटो आले, थांब जरा शांतत बस जरा, तर बरं वाटतं इथं. लोकेशन तर बघा एकदम खतरनाक वाटतंय. आणि एवढा मोठा एक दगड आहे हा मोठा पूर्ण. आम्ही बसलो याच्यावरती, असं अंग टाकलं गडा, एक झोपून गेला. लय बरं वाटतंय. आम्ही बघा कुठं आलोय, शिवनेरी किल्ला. बघा आपला शिवनेरी किल्ला, महाराजांचा शिवनेरी किल्ला. आमच्याकडे एवढा टाईम नाही तर आम्ही गेलो असतो, कारण की चढायला लागतो खूप. आमची थोडी शक्ती संपली आहे, त्यामुळे आम्ही गेलो नाही. नेक्स्ट टाइम येऊ इथं परत कधीतरी. नेक्स्ट टाइम येऊ इथं परत कधीतरी. आता टाईम ना एवढा आणि चढायला लागला आणि शक्ती संपली आहे, झोप यायला लागली आहे. आमचं काय सीन आहे, तुम्ही रात्री बोला, रात्री आमच्यात फुल एनर्जी असते. आणि दिवसा बोललं का सकाळी या टायमाला तर झोप आलेली असते, संध्याकाळी डायरेक्ट होतं आम्ही फ्रेश. त्या दिवसा कसं आम्ही एकदम झोपेत असतो, रात्री एकदम फ्रेश असतो. मग एकदम फोटो काढतो आणि मग निघतो.
होता गाईज हा व्लॉग. कसा वाटला हा व्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि आपली ट्रिप इथं संपलेली आहे. आता मी रायनला बोललो, रायनसोबत चाललो मी घरी. तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि जर असा ब्लॉग तुम्हाला आवडता असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जरा सपोर्ट करा. असेच अजून 1-2 ट्रिप करेल मग. तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा ब्लॉग. आणि आता नेक्स्ट टाईम आहे ना मोटो व्लॉगिंगचा तो सेटअप पूर्ण प्रॉपर करू. माउंटच नव्हतं आमच्याकडं, बघू माउंट पण घेऊ. तर असेच म्हणजे ब्लॉग बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.